नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे साबुदाण्याची खिचडी रेसिपी पाहणार आहोत। या दिवसामध्ये साबुदाणा खाणे अतिशय पौष्टिक असे आहेत। तसेच सर्वांना घरामध्ये अनेक प्रकारचे उपवास सुद्धा असतात। नाश्त्यासाठी तर आपण ही बनवू शकतो, उपवासासाठी सुद्धा सर्वजण ही बनवतात आणि मुलांना टिफिनला देण्यासाठी तर ही खास रीतीने तयार केली जाते। तर रेसिपी पूर्ण पहा। हे पहा, त्यासाठी रात्री आपल्याला सर्वप्रथम 1 वाटी साबुदाणा घेऊन छान असा निवडून घ्यायचा आहे। त्यामधले गारगूट किंवा खडा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर पाणी घालून आपल्याला 2 पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। जोपर्यंत साबुदाण्यामधलं पूर्ण पाणी नितळ किंवा स्वच्छ होत नाही तोपर्यंत हा धुवून घेत राहायचा आहे। हे पहा, हे पाणी सुद्धा आपण काढून घेऊया। आता अर्धा ग्लासाच्या प्रमाणात पाणी यामध्ये घालून घेतलं म्हणजे साबुदाणा आणि साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच पाणी राहील। आता झाकून ठेवूया। 15 मिनिटांनंतर परत आपल्याला यामधलं थोडंसं पाणी कमी करून घ्यायचं आहे आणि नंतर बाकीचं पाणी तसंच ठेवून द्यायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे पाहू शकता की साबुदाणा अतिशय छान असा फुगला गेलेला आहे। आता खिचडी बनवण्यासाठी आपण येथे 1 वाटी शेंगदाणे काढून घेतले। गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम शेंगदाणे येथे भाजून घ्यायचे आहेत। छान असे खरपूस लालसर होईपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे मंद गॅसवर छान असे भाजून घ्यायचे, म्हणजे खिचडीची चव अजूनच छान अशी होते। हे पहा, छान असे डाग पडेपर्यंत आपण येथे शेंगदाणे भाजून घेतले। आता हे काढून आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। आता एका ताटामध्ये घालून आपल्याला सर्वप्रथम हे थंड करायचे। त्यानंतर येथे 6 मिरच्या खिचडीसाठी काढून घेतल्या आहे। अर्धा चमचा मीठ काढून घेतलेला आहे। शेंगदाणे सुद्धा आपले छान असे थंड येथे झालेले आहेत। आता साबुदाणा तुम्हाला दाखवते। हे पहा, अतिशय मोकळा सुटसुटीत झाला आहे, हाताला अजिबात चिकटलेला नाही। आता खिचडी बरोबर खाण्यासाठी येथे 3 हिरव्या मिरच्या तळणीसाठी कट करून घेतला, मधून एक चीर मारलेली आहे। शेंगदाणे छान थंड झाल्यानंतर आपल्याला याची अर्धी साल काढून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने हातावर चोळून जेवढ्या शेंगदाण्याची साल निघन तेवढ्या शेंगदाण्याची साल येथे आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर या पद्धतीने पाखडून जेवढी निघेल तेवढी काढून घेतली। आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये शेंगदाणे घालून घेतले। सर्वप्रथम येथे आपण शेंगदाणे बारीक करून घेतले। हे पहा, या पद्धतीने बारीक करून घेतल्यानंतर हे आपल्याला साबुदाण्यावर घालून घ्यायचे आहेत। यामागे एक कारण आहे, ते मी पुढे नक्की सांगेन। आता मिरच्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरकी मारून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने आपलं वाटण तयार झालं। आता हे साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने साबुदाण्यावर जर शेंगदाण्याचा बारीक कूट घातला तर तुमची खिचडी कधीही चिकट होणार नाही। त्यामुळे ही टिप्स नक्की करून पहा। हे पहा, साबुदाणा चिकट झाला तरी ही ट्रिक्स नक्की वापरा। आता गॅसवर एक कढई ठेवून आपल्याला यामध्ये सर्वप्रथम 6 पळ्या तेल घालून घ्यायचं। त्यानंतर तळणीसाठी घेतलेल्या मिरच्या यामध्ये सर्वप्रथम घालून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। मिरचीला छान डाग पडेपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत। हे पहा, छान अशा तळल्यानंतर आता ह्या काढून घेऊया आणि ह्या गरम असतानाच यामध्ये आपल्याला लगेच मीठ घालून घ्यायचं। एका प्लेटीमध्ये काढून घेतल्या। जो मिरची घालून केलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो आपल्याला कढईमध्ये घालून छान 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे। यामुळे खिचडीचा खमंगपणा अजून वाढतो। येथे आपण खिचडीसाठी तेल वापरलेलं आहे, हे शेंगदाण्याचं तेल आहे। त्याऐवजी तुम्ही तूपही येथे वापरू शकता। शेंगदाणा कूट परतून झाल्यानंतर घेतलेला साबुदाणा त्यामध्ये घालून घ्यायचा आणि छान असा आपल्याला मंद गॅसवर सर्व साबुदाणा खिचडी तयार करून घ्यायची आहे। साबुदाणा खिचडी छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता की अतिशय मोकळी सुटसुटीत अशी आपली साबुदाणा खिचडी येथे तयार झालेली आहे। आता उरलेला शेंगदाण्याचा कूट सुद्धा यावर घालून घेतला आणि सर्व छान असा आपल्याला एकत्र येथे मिक्स करून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने साबुदाणा खिचडी आपल्याला सारखी हलवत राहायची आहे, म्हणजे पलटी मारायची आहे। खाली कुठेही आपली साबुदाणा खिचडी लागली गेली नाही पाहिजे। आता यावर आपल्याला चवीनुसार मीठ यावर घालून घेणार आहोत। हे पहा, मीठ घातल्यानंतर सर्वत्र आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।
आपली येथे मोकळी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। हे पहा, एकही दाणा आपला उलटण्याला चिटकत नाही। याचा अर्थ असा आहे की आपली साबुदाणा खिचडी अतिशय छान अशी तयार झालेली आहे। आता सर्व छान अशी परतून झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून याची एक वाफ काढून घ्यायची आहे। वाफ काढल्यानंतर साबुदाणा खिचडी अजून छान अशी परतली जाते, कुठेही कच्ची राहत नाही। शिवाय साबुदाणा अजून जास्त असा फुलतो। हे पहा, या पद्धतीने आपण वाफ काढून घेतली। आता येथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि गरमागरम अशी साबुदाणा खिचडी सर्वांना सर्व करायची। तर ही साबुदाणा खिचडी तुम्ही नाश्त्यासाठी, उपवासासाठी आणि मुलांना टिफिनसाठी सुद्धा तयार करू शकता। गरमागरम साबुदाणा खिचडी बरोबर दही किंवा लिंबू तुम्ही सर्व करू शकता। तर अशी ही रेसिपी आपण येथे पाहिली, तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी राहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।